काय महाराज आनंद म्हणते ना एखाद्या वातावरण स्वयंपाक केला म्हणलं बाबा आई मा लय सुंदर जेवण केलं ती म्हणून महाराज पुढचं पण आमच्या घरी जेवायला चांगलं म्हणलं तर देईल विचार आणि नाही म्हणलं तर तसं तू पांढरंगार वाटून पुन्हा जेवण बनवणार नाही ते म्हणजे लय स्वयंपाक सुंदर झाला बसलो आता बसले खाजवर बसले पांढरा बाप्पा आणि बसल्या बसल्या मला लय सुंदर स्वयंपाक झाला जिजा मायला मोठेपणा वाटला आणि जिजाबाई तुकाराम महाराज म्हणे आहो हे काय मुखशुद्धी दळ काहीतरी द्या मुखशुद्धी करायला कारण की काहीतरी द्यावं लागते सुपारी नव्हती त्या काळात पानाचा विडा द्यायचं ठरवलं पण पान कुठे यायच्या घरी महाराज पान नाही ना मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी पान द्यावं लागते कारण पान खाण्याचा एक विशेष एक श्लोकात आलेला आहे ते सांगत नाही म्हणून पान खाण्याचा एक कल ते 13 जर वस्तू असल्या त्याच्या त्रयोदशीला म्हणतात त्याला 13 वस्तू त्या पानात टाकायच्या आणि त्या एक पान खायचं एक पान आरोग्यकारक 2 पानं मुख्य खायला पाहिजे नाही तर 3 खायला पाहिजे आणि नाही तर 5 नाही तर 7 खाय पानं हे कोणाला जमते का सांगायला ते म्हणतील हे पानं खावा 7-8 भारत महाराजांचं कीर्तन आहे का आपण लोकांच्या घरचे पानं खावा घरचे पानं खाणार हे पडणार नाही पडवणार नाही मला कारण घरचं पान खायला मारलं एक पान 4 खेळ खाते कोपरं कापू द्यायचं जर असं सुनाला होते 5 खेप खाते ते कसं पुरवलं आलं होय म्हणून तुकाराम महाराज म्हणले आमच्याजवळ तेवढीच साहित्य नाही आमच्याजवळ एकच आहे काय तुळशीचं पान आहे महाराजांनी हेच आम्हाला तुम्हाला मुख शुद्धी करण्याकरता देतो तुळशी दळ दिलं महाराज आणि तुका म्हणे मी दुर्बळ मग तुकाराम महाराज तुम्ही आता तुमची एक भाषा अशी आहे की तुम्ही दुर्बळ एवढे आणि तुम्ही इकडे सांगाले की आम्ही दान देतो मग कोणतं दान देता ठरवा दानाचे तुम्हाला 5 प्रकार सांगितले पहिलं दान सांगितलं तुम्हाला भूदान कोणा दिलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भागवत ऐकले असतील तुमच्या बाबा लोक माता मावली ऐकले नाही भागवत हे म्हणले बघ तुकाराम महाराज म्हणले आमच्या बघ 2-4 प्रकार भागवत होता दरवर्षी 2-4 भागवत होता ऐकले नाही भागवत तुम्ही कोणा दिलं भूदान माता मावल्या सांगायचं गळेन नाही सांगायचं माहित नाही कशाला ऐकता माता मावल्या घरी बसायचा नातं सांभाळायचा ना ते तरी सांगा चुना काम करते सगळ्यांना माहित आहे पण सांगायला लागेल तुला अपमान करून घेऊ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ऐकलेलं आहे सगळ्यांना दान देणं महाराज भूदान सगळ्यात मोठं दान देणारा दानशूर म्हणलं तर बळीराजा होता बळीराजा दानशूर त्याच्यात जावं यादी 2च माणसाच्या नावाने आतापर्यंत यादीत एक बळी आणि दुसरा कर्ण दानशूराच्या यादीत 2 नाव आले एक कर्ण आणि एक बळी बळीनं भूदान दिलं एवढं दिलं महाराज दान किती महागात त्याला देतच राहत वापस जाऊ देत नव्हता भूदान द्यायची वेळ आली महाराज तुम्हाला सगळे माहिती कथा नाही मोठी सांगणार नाही भागवतात ती कथा आहे भगवान परमात्म्याने भट्टू वेश धारण धरला वामन वेश धारण केला आणि भट्टू वेश घेऊन बळीराजाच्या यज्ञामध्ये गेले आणि सांगितलं बळीराजा मला दान पाहिजे म्हणजे काय पाहिजे मला खोपडी बांधायची आहे मला 3 पाऊल भूमी मला काय करणार मला 3 पाऊल भूमी काय तुम्ही 10 एकर मागा 5 एकर मागा 100 एकर मागा द्याल तयार ते मला तेवढी नको मला 3च पाऊल भूमी दे कारण मला दुसरी लागत नाही त्याला काय म्हणणार देऊन टाकतो सोडतो संकल्प सोडतो म्हणला की त्याचा जे गुरु आहे शुक्राचार्य ते आले म्हणजे बळीतून कळते काय म्हणले का हे 3 पाऊल भूमी मागायला लागला ना अर्जुन पातळात म्हणून ते मला ठेवत नाही मला कोण देव आहे बळीराजा तू देऊ नको दान स्वतः गुरुनं सांगितलं पण गुरुनाच ऐकू नये कधी हे का नाही गुरुच ऐकू नये कधी आता देवाची प्राप्ती करून घ्यायची गुरु आडवायला तर ऐकू नये मग गुरुच ऐकलं नाही त्या सांगितलं मी देतो दान देतो म्हणजे महाराज त्याने गेले संकल्प सोडला लय मोठी कथा सांगायची संकल्प सोडला 2 पावलामध्ये मूर्ती पाताळ आणि स्वर्ग आटून घेतला भगवंतानं आणि 1 पाऊल राहायला शिल्लक सांगितलं बळी कुठे ठेवा तसा 2 पावला सगळं आटपलं तो ऐश्वर आता कोण ठेवू सांग ते म्हणा देवा ठेवा माझ्या वृक्षावर काऊन ठेवा मला माहिती तुम्हाला शास्त्राचा अर्थ माहिती की नाही हे पृथ्वी हे जंगल आहे जंगल म्हणजे गायरान जंगल याला म्हणतात कोणतं का जंगल गायरान जंगल याच्यात मोठमोठे प्राणी 6 पायाचे 10 पायाचे याच्यात असतात बाहेर माहिती विठाला त्यामध्ये पाय डोक्यावर
ही पृथ्वी ना, मग पृथ्वी डोक्यावर फायदा पडीला घातलं पातळा पातळा जीव दिला. महाराज गेला पाताळात नेऊन घातला. तिथल्या त्याची आईला कळालं. कोणाच्या? बळीराजाच्या. बळीराजाची आई धावत आली, कमरेवर पदर कसला. देव घायबरला. देवाला वाटलं ही पतिव्रता स्त्री आहे, जर आली तर आपल्याला नक्की शाप देईल. आपल्याला काय शाप देईल काही सांगता येत नाही. देवाजवळ आल्याच्या नंतर देवाने पाहिलं आणि हात जोडले. देवानं कोणाला? बळीराजाच्या आईला हात जोडले आणि घायबूर लागले देव. तर तिने सांगितलं घायबरायचं काम नाही देवा. म्हणे काय? मी तुला शाप द्यायला आले नाही. तिला माहिती पतिव्रताचा शाप म्हणजे काय साधा नाही गोष्ट महाराज. पतिव्रतेचा शब्द देवावर सत्ता चालू शकते. पतिव्रतेची तुका म्हणे पतिव्रताची देवावर सत्ता. सत्ता चालू शकते म्हणून तिने सांगितलं मी शाप द्यायला आले नाही. म्हणले मग कशासाठी आले? म्हणले मी मग पराक्रम सांगायला आले. म्हणले कोणता पराक्रम? म्हणले हे जे बळी होता तो 7 महिन्याचा पोटात होता माझ्या. त्यावेळेस याचे वडील वारले. विरोचन नावाचे राजे. विरोचन नावाचे राजे वारले. तर त्यावेळेस सती जायची प्रथा होती. पण गावातल्या माणसाने मला सती जाऊ दिलं नाही. सती जायचं काम होतं. पण ह्यो पोटात असल्यामुळे सती गेले नाही. आणि मग सती नाही गेल्यामुळे हे पोरग मी तयार केलं. कोण म्हणते? बळीराजाच्या ध्यानात ठेवा कीर्तन बरं का. कीर्तन तुम्ही हसाय मजाक ठेवत जातो नका. कीर्तन ध्यानात ठेवा. मुद्द्याची गोष्ट ध्यानात ठेवता. बळीराजाच्या आईने सांगितलं मी गरोदर असताना माझे वडील पती वारले. याचे वडील वारले पण मी सती गेले नाही. त्यावेळेस काय म्हणले सांगतो कबीरदास महाराज सांगतात बनी वही सती नहीं गई विरोचन के साथ और ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. महाराज घाम सुटला देवाला. ती म्हणे भले बरं झालं मी सती नाही गेले. नवऱ्या संग असं पोरग तयार केलं नाही की देव माया पोराजवळ हात पसरते. जे जग सगळा जग त्या भगवंताकडे हात पसरतात. आपण देवाजवळ गेला मानतो का? सोडून देतो? सगळे माणसं म्हणतात ना देवा म्हणजे काय? देवाजवळ जायचं, नारळ न्यायचं, चारण्याची उत्पत्ती न्यायची, बाराण्याचं नारळ न्यायचं, देवाजवळ उदबत्ती लावायची, नारळ फोडायचं, इथलं मागायचं. मग पोरग सुखात राहू दे, माझ्या नातीला पोरग होऊ दे, माझ्या पोरीचं लग्न होऊ दे, माझ्या पोराला नोकरी लागू दे, वावरात कापसाला भाव येऊ दे, का ऊस तोडून लवकर जाऊ दे, सोयाबीन चांगली येऊ दे. सगळं मागून घेतात, फोडतात नारळ. सगळं देवाजवळ खोबळं विचारतो. तुमच्याकडे खोबरं ठेवतात देवाजवळ? चक्र देव म्हणते असे चक्र होते ते. सगळं जग देवाकडे मागते. त्या देवाने माझ्या मुलाजवळ हात पसराव. एवढं किती भाग्य आहे माझ्या मुलाचं. ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हात. देवाने माझ्याकडे हात पैदा केला म्हणते. काय म्हणते? ऐसा पुत्र पैदा किया. आता पैदा किया का पैदा हुआ? आपल्याला पैदा होता. मग आपले दारू पिऊन रोड नाही पडतात ठीक आहे. पैदा होतात ना. झाले चिल्ले पिले तर काही ना. ते पैदा होणं वेगळं, करणं
वेगळं. शिवाजी महाराजांच्या आईनं जिजाईनं महाराज वर्णन करण्यासारखं काम. जिजाईनं एवढं पोरावर संस्कार घडले तुम्हाला माहिती आहे. शहाजीराजे जवळ होते, शहाजीराजे दुसऱ्याच्या ताब्यात होते, पण शिवाजी मातेच्या आईनं जिजाईनं एवढे सुसंस्कार घडले त्याच्यावर. ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे पैदा किया. पैदा हुआ नाही, आपल्याला होतात पण आपले होतात, पैदा करत नाही. ध्यानात ठेवा, पैदा किया वेगळा आणि पैदा होतात हे वेगळे. सुसंस्कार घडवले त्या आईनं आणि म्हणून आईची जबाबदारी आहे मुलाची. मी कधी सांगत असतो, लोक म्हणतात ते बाप बिघडला म्हणून पोरग बिघड. पोरग बापामुळे बिघडतच नाही. काय पप्पा ते आणि बिघडवायचं असेल तर संस्कार पहिले माईचे. माईनं संस्कार घडवले पाहिजे आणि माईच्या नंतर बापाचे. वयात आल्यावर बापाला आणि लहानपणी आईचे संस्कार. दोन्हीचे संस्कार जर घडले तर मुलगा चांगला होते. वारपेका आमच्या भजनाने सांगितलं म्हणलं असे लेकर चांगलेत महाराज आमचे. वर्णन करावं मला कसं काय म्हणला ते कोणताच नाही, पुढी खाणार नाहीत, पिढी वळणार नाहीत, काय नाही, उठले की शेतात जाते, कुठं हिंडणार नाही. म्हणलं भाग्यवान आहे तुम्ही, ज्याचे लेकर 10च्या आत घरी येतात त्याच्यासारखा भाग्यवान या जगात कोणी नाही. ज्याचे लेकर 10 वाजता फोन लावते, बाबा कुठे हो येतो ना, त्याच्यासारखा पापिष्ट या जगात नाही. 10च्या नंतर त्या पोराची वाट पडावं. आई बाप अशीच परिस्थिती झाली, बापू सगळं खायले सगळं पियाले. पोराच्या नादानं त्याला भाकरे गोड लागलं आणि रातभर झोपलं. ती रात्री 12 वाजता येते का 1 वाजता येते, कुठून येते आणि येता येता कुठं धडकते का मरतं हे फिकीर नाही आलं. ते दरवाजा उघडून राहते. पोराचा आवाज कवायचं. सुनबाई विचारता आलता काय, ती काय करायची. म्हणून महाराज ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. असं लेकरू तयार व्हा महाराज की जगात त्याचं नाव घ्या जगाच्या. कारण ते तुकाराम महाराज कविदास महाराजांनी फार सुंदर वर्णन केला. माता जननी जने तो ऐसी जने भक्त जने या शूर नाही तो दाता क्या खोएगे नूर. माता तुला जन्म द्यायचा तर शिवाजी महाराज सारख्या मुलाला जन्म दे. तुला जर जन्म द्यायचा तर हनुमंत सारख्या मुलाला जन्म दे. हे का नाही तर जन्मून काही फायदा नाही आम्हाला. त्याच्यापेक्षा तू बांध राहिलेली बरी माते तू दुसऱ्याला जन्म देऊन रात्री केला जाऊ तू विठाला